जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला हायकोर्टानं परवानगी नाकारली आहे। आझाद मैदानात आंदोलन करण्यास हायकोर्टानं मनाई केलेली आहे। जरांगेंचा 29 ऑगस्ट रोजी मोर्चा निघणार आहे, त्यासाठी तयारी करण्यात येते। मात्र या आंदोलनाला हायकोर्टानं मनाई करण्यात आलेली आहे। आझाद मैदानात आंदोलन करण्यास परवानगी नाकारलेली आहे। त्यामुळे आता मनोज जरांगे यानंतर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर जोडले गेलेले आहे। मनोज, काय माहिती? मनोज जरांगेंच्या आझाद मैदानातील आंदोलनाला परवानगी नाकारली आहे। नक्कीच आपण या ठिकाणी बघितलं तर मनोज जरांगे हे 29 म्हणजे आता ती येणारी 2 दिवसाची तारीख आहे, त्यामध्ये आंदोलन करणार आहेत आणि यासाठी आपण त्यांच्या बैठका देखील सुरू आहेत आणि त्याचमध्ये आता तयारी देखील सुरू झालेली आहे। पण उच्च न्यायालयाकडनं याला परवानगी ही नाकारण्यात आलेली आहे आणि आपण या ठिकाणी बघितलं तर जी तयारी सुरू होती ते आंदोलन करण्याच्या त्यावरती उच्च न्यायालयाने पूर्णपणे नकार दिलेला आहे आणि आता या ठिकाणी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला तसंच देवेंद्र भारती देखील आतापर्यंत मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत, मंत्रालयामध्ये दाखल झाले आणि काहीच वेळापूर्वी आतापर्यंत मंत्रिमंडळाची बैठक देखील संपन्न झालेली आहे आणि यानंतर आता देवेंद्र भारती आणि रश्मी शुक्ला मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहेत आणि या भेटी दरम्यान आपण गणेशोत्सव आहे आणि या गणेशोत्सव दरम्यान आपण मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार, त्यामुळे कायदा सुव्यवस्थेमध्ये मोठा प्रश्न निर्माण झाला असता। पण आता या ठिकाणी हायकोर्टाकडनंही नकार दिल्यामुळे पुन्हा एकदा मनोज जरांगे काय आपला निर्णय घेतात हे देखील पाहणं गरजेचं आहे। ते आंदोलन करतात की नाही करतात हे देखील पाहणं गरजेचं। आंदोलन केलं तर त्या पुढची स्थिती कशा असणार, त्यामध्ये मुख्यमंत्री याची भेट मुख्यमंत्री यांच्यासोबत बोलून या संदर्भात यावरती निर्णय देखील काढला जाईल आणि त्यासाठी रश्मी शुक्ला आणि देवेंद्र भारती आता मंत्रालयामध्ये आले आणि ते आता थोड्या वेळामध्ये मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून काय निर्णयाचे या ठिकाणी घेणार आहेत। मनोज, हे आंदोलन आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनाला परवानगी नाकारताना नेमकं काय कारण हायकोर्टानं सांगितलेलं आहे, या संदर्भात काही माहिती समोर येते? अद्याप असं कोणतं कारण नाही, पण आपण म्हणतो गणेशोत्सव आहे। गणेशोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपण म्हणतो नागरिक हे गणपतीसाठी येत जात असतात आणि त्या ठिकाणी हे आंदोलन करणे कुठेतरी कायदा सुव्यवस्थेमध्ये प्रश्न निर्माण करू शकतो आणि या ठिकाणी आपण म्हणतो मुंबईमध्ये देखील कुठेतरी या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेमध्ये प्रश्न हा निर्माण यासाठी आपण या ठिकाणी बघितलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो आणि त्यामध्ये हे आंदोलन करणे चुकीचं ठरणार आहे। त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी हायकोर्टाकडे आलं असेल, पण या ठिकाणी हायकोर्टाने आता मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आपण नकार दिलेला आहे आणि त्या नकारानंतर आता मनोज जरांगे पाटील काय निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे। कारण की मनोज जरांगे पाटील आपल्या मतावरती ठाम होते, ते मुंबईमध्ये आंदोलन करणार आणि त्यांच्या बरोबर मोठ्या संख्येने मराठा बांधव हे देखील या ठिकाणी येणार होते आणि त्यासाठी आपण जो आझाद मैदान या ठिकाणी तयारी देखील सुरू झालेली होती आणि त्यांच्या बैठका देखील सुरू होत्या आणि त्यानंतर आता ही हायकोर्टाने नकार दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी हे काय निर्णय घेतात यासाठी महत्वाची पहिली भूमिका असणार आहे। पण या ठिकाणी आपण बघितलं रश्मी शुक्ला आणि देवेंद्र भारती देखील मुख्यमंत्री यांच्या भेटीसाठी मंत्रालयामध्ये दाखल झाले आहेत आणि त्यांची भेट घेऊन हे जे आंदोलन करणार आहेत मनोज जरांगे पाटील या संदर्भात देखील चर्चा करणार आहेत आणि जे गणेशोत्सव आणि त्यामध्ये कोणताही विघ्न येऊ नये आणि यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपण म्हणतो काय निर्णय घेतात हे पहिलं महत्वाचं ठरणार आहे। त्यामुळे आताची जी बैठक होणार आहे मंत्रालयामध्ये देवेंद्र भारती, रश्मी शुक्ला मुख्यमंत्री त्यांच्यामध्ये काय निर्णय घेतला जातो आणि जर आंदोलन केल्यावरती काय निर्णय घेतला जाईल हे देखील फार महत्वाचं आहे। जी मनोज, आणि आणखी एक नवी माहिती अशी समोर येते की जरांगेंना हायकोर्टाकडून नवी मुंबईत आंदोलन करण्याची मात्र मुभा मिळालेली आहे, या संदर्भात काय माहिती? नक्कीच, आणि यावेळी आपण म्हणतो मागे देखील आपण म्हणतो मनोज जरांगे पाटील हे आंदोलन करणार होते मुंबईमध्ये येऊन, पण त्यांना नवी मुंबईमध्ये चालवण्यात आलेलं होतं आणि त्यावेळीच आपण म्हणतो जे तत्कालीन आताचे उपमुख्यमंत्री आहेत तेव्हाचे ते मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे, ते जाऊन मनोज जरांगे पाटील यांची जी त्यांनी चर्चा केली होती तेव्हा मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा नवी मुंबईवर माघार घेतलेली होती। पण आता या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत, या ठिकाणी आपण म्हणतो देवेंद्र फडणवीसांवरती नेहमी टीका हे करताना आपण म्हणतो मनोज जरांगे पाटील हे दिसले। त्यामुळे आताची मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असणार आहे ते पुन्हा एकदा नवी मुंबईमधून माघार घेतली। मनोज, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, मात्र सध्या शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे ह्या आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहे। या संदर्भात त्यांना प्रश्न विचारू। सुषमाताई, जरांगेंना हायकोर्टाकडून आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे, तुमची प्रतिक्रिया?
खरं तर आंदोलन करणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. त्या आंदोलनातली मागणी मान्य होणार की नाही हा नंतरचा भाग राहिला. ज्या पद्धतीने आता सत्ताधाऱ्यातले अनेक आमदार मनोज जरांगेंना लक्ष करत आहेत ते अत्यंत वाईट आहे. कारण तुम्ही आंदोलनच करायचं नाही हा पवित्रच मुळात चुकतोय. माननीय उच्च न्यायालयाने आता जो आदेश दिलेला आहे त्या आदेशामध्ये जेव्हा सांगितलं जातंय की मुंबईमध्ये गणेशोत्सव आहे तर तुम्ही वाशी किंवा नवी मुंबईत थांबा, तर मला प्रश्न पडतो की काय वाशी आणि नवी मुंबईमध्ये काय गणेशोत्सव नाही का? गणेशोत्सव मुंबईत आहे, नवी मुंबई वाशीमध्ये आहे, तो पुण्यात आहे आणि तो सर्वदूर महाराष्ट्रात आहे. त्यामुळे गणेशोत्सव हे कारण सांगणं पटत नाही. शिवाय ज्या पद्धतीने सत्ताधाऱ्यांचे आमदार सांगतात की नाही ते देवेंद्रजींना टार्गेट करतात. अहो जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. जर देवेंद्रजी मुख्यमंत्री पदावर असतील तर ते मुख्यमंत्र्यांनाच प्रश्न विचारतील ना. तर त्यामुळे देवेंद्रजींना प्रश्न विचारणं फार स्वाभाविक आहे, पण ते प्रश्न विचारतात म्हणून त्यांना बोलूच द्यायचं नाही ही भूमिका मात्र अत्यंत चुकीची आहे. जी सुषमाताई, भाजप नेत्यांकडून मनोज जरांगेंच्या वक्तव्यावर टीका करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक मनोज जरांगेंना जाऊन भेटले आणि कुठेतरी भाजपकडून किंवा सरकारकडून हे आंदोलन रोखण्याचा प्रयत्न होतच होता. नाही, मुख्यमंत्र्यांची जर खरंच इच्छा असेल तर माझं प्रामाणिकपणे जय महाराष्ट्राच्या माध्यमातून हे सांगितलं पाहिजे की एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांमध्ये जो सध्या कोल्ड वॉर चालू आहे त्या कोल्ड वॉरचा पट्टा मराठ्यांना बसू नये. कारण वाशीमध्ये जेव्हा मागच्या वेळेला आंदोलन झालं त्यावेळेला एकनाथ शिंदेंनी जे वचन दिलेलं होतं कदाचित एकनाथ शिंदेंना ते क्रेडिट मिळू नये किंवा एकनाथ शिंदेंवर कुरघोडी करायची म्हणून देवेंद्रजी नाही म्हणत आहेत का? तर त्या दोघांचं शीतयुद्ध काय चालायचं ते चालावं, पण त्यामुळे सर्वसामान्य मराठ्यांना त्याचा अजिबात त्रास होऊ नये. आणि भाजपची खरंच इच्छाशक्ती असेल तर मनोज जरांगे यांच्यावर टीका करण्यापेक्षा भाजपकडे आता स्पष्ट बहुमत आहे. एखादं तुम्हाला विधेयक पारित करायचं असेल तर सोपी गोष्ट आहे, विधिमंडळामध्ये त्या संबंधाने प्रस्ताव पारित करून घ्या आणि तो प्रस्ताव तुम्ही संसदेत पाठवा. संसदेत तुमच्याकडे क्लिअर कट 2/3 मेजॉरिटी आहे. जी सुषमाताई, धन्यवाद तुम्ही या संदर्भात आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. तर मनोज जरांगेंच्या आझाद मैदान या ठिकाणी होणाऱ्या आंदोलनाला हायकोर्टानं परवानगी नाकारलेली आहे. मात्र नवी मुंबईत आंदोलन करण्याला मुभा देण्यात आलेली आहे, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय आल्याचं कळतंय आणि याच संदर्भात संवाद साधण्यासाठी आमच्यासोबत भाजपचे प्रसाद लाड जोडले गेले आहे. प्रसाद लाडजी, मनोज जरांगे यांच्या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आलेली आहे, तुमची प्रतिक्रिया? मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो त्याचा मान आपण ठेवला पाहिजे अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. परंतु हट्टाचा पायी आणि कोणाच्या तरी बोलण्यावरती गणेशोत्सव काळात मुंबईत मोर्चा आणून मुंबईकरांच्या सणाला गालबोट लावण्याचा प्रयत्न मनोज जरांगे पाटलांकडनं करत होता. माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचं मी स्वागत करतो आणि मनोज जरांगे पाटलांना ज्या पद्धतीमध्ये चपराक मिळाली आहे त्याच्यावर त्यांनी विचार करायला हवा. ज्या पद्धतीमध्ये मी वेळोवेळी काल देखील म्हटलं की तुम्ही निषेध करत असताना ज्यांनी आरक्षण दिलं, ज्यांनी सारथी दिली, मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही टार्गेट करता. परंतु ज्या 4 वेळा मुख्यमंत्री राहिले त्या शरद पवारांबद्दल तुम्ही आवाज भाषेत शब्द काढायला तयार नाही. त्यामुळे मनोज दादा तुमची नौटंकी आता जनतेला कळलेली आहे. ही नौटंकी खूप दिवस चालणार नाही. निवडणुका आल्या की तुम्हाला आठवतं आरक्षण. माझं म्हणणं तुम्हाला एक आहे मनोजजी, आपण चर्चेला या, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांवर चर्चा करा, सह्याद्रीवर बसून चर्चा करा, यातून मार्ग काढता येईल. त्यामुळे कोणाच्या बोलण्यावरती ज्या पद्धतीत तुम्ही आंदोलन करताय त्याला आज सन्माननीय हायकोर्टाने ज्या पद्धतीमध्ये चपराक दिली आहे भविष्यात देखील जनता अशा प्रकारे तुम्हाला चपराक दिल्याशिवाय राहणार नाही हा माझा विश्वास. बरं प्रसाद लाडजी, मग चपराक म्हटलं गेलं किंवा गणेशोत्सवाचं कारण समोर करण्यात आलं तरी नवी मुंबईत मात्र या आंदोलनाला मुभा देण्यात आलेली आहे. त्यामुळे आता सुषमा अंधारेंनी हा प्रश्न उपस्थित केला की नवी मुंबईत मग गणेशोत्सव नाही का? सुषमा अंधारे काय बोलल्या, कोण बोलल्या त्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. सुषमा अंधारे देवधर्म किती पाळतात हे देखील आम्ही पाहिलेलं आहे. प्रभू रामाबद्दल ते काय बोलले ते आम्ही पाहिलंय, प्रभू कृष्णाबद्दल काय बोलले आम्ही पाहिलंय.
त्यामुळे बाळासाहेबांबद्दल काय बोलले ते पाहिलंय. त्यामुळे सुषमा अंधारेंनी सांगितलेल्या गोष्टीवरती टिप्पणी देण्यासाठी त्या एवढ्या मोठ्या नाहीये, त्यामुळे त्यांच्यावरती मी टिप्पणी देणार नाही. जी प्रसाद लाडजी, धन्यवाद. तुम्ही या संदर्भात आमच्याशी संवाद साधला त्यासाठी. तर आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेंवर त्यांच्या वक्तव्यावर टीका केलेली आहे. जरांगेंच्या मुंबईतील आंदोलनाला हायकोर्टानं परवानगी नाकारलेली आहे. आझाद मैदानातील आंदोलनाला परवानगी नाकारण्यात आली आहे. आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे आम्हाला अधिक माहिती देत होते. मनोज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.